मेहुणीसोबत प्रेम संबंध पुढे घडले भयंकर, ऐकूनच पायाखालची जमीन सरकेल। कोवळ्या वयातील तरुणाई गुन्हेगारीकडे वळत आहे। खटक्यावर बोट आणि जाग्यावर पलटी अशी मानसिकता वाढत आहे। कोणत्याही गोष्टीचा सोक्ष मोक्ष ते लागलीच लावतात आणि त्यामुळे एखाद्याचा जीव घेण्यासाठी एखादे क्षुल्लक कारण हे पुरेसे ठरत आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरामध्ये 3 मित्रांनी मित्राचीच हत्या केली। कोवळ्या वयातील त्या मित्राचे एका मित्राच्या मेहुणीसोबत प्रेम संबंध होते। याची माहिती मिळाल्यानंतर चिडलेल्या मित्राने इतर मित्रांच्या मदतीने त्याचे अपहरण केले। त्याला महाराष्ट्र कर्नाटक राज्याच्या सीमेवर नेऊन मारून टाकले। तो मरून गेला आणि त्याला मारणारे गजाआड झाले। जो प्रश्न सामोपचाराने मिटला असता त्यासाठी एकाचा बळी गेला, तर तिघांच्या माथी गुन्हेगारीचा कलंक लागून त्यांच्या आयुष्यालाही सुरुंग लागला। या घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सतीश बैराम थोरात हे इचलकरंजीतील भोने माळ परिसरातील गुलाब पैलवान चाळीमध्ये आपली पत्नी आणि 2 मुलांच्यासह राहायला आहेत। त्यांची गरजी परिस्थिती तशी बेताचीच होती। ते इचलकरंजीतील पॉवर मागावर कामाला आहेत। तर त्यांचा मोठा 19 वर्षाचा मुलगा सुहास याने मोटार मेकॅनिकचा कोर्स केला होता। तो ASC कॉलेज समोरील बजाज चेतक गाडीच्या शोरूममध्ये कामाला आहे। तो दुपारी 11 वाजता कामाला गेला की संध्याकाळी 7 वाजता घरी परत येत होता। 19 वर्षीय सुहास हा दिसायला देखणा हिरोसारखा दिसत होता। तो नेहमीच रुबाबामध्ये वावरत होता। तरुण वय असल्याने मनात प्रेमाचा अंकुर फुलण्यास वेळ लागत नाही, तसेच त्याचे झालेले होते। तो एका मुलीच्या संपर्कात आलेला होता। तो राहत असलेल्या भागातील एका मुलीशी त्याची जवळीक वाढलेली होती। ती मुलगी त्याचा मित्र ओंकार शिंदे याच्या बायकोची बहीण होती। ओंकार हा सुहासला आपला जवळचा चांगला मित्र मानत होता, परंतु सुहास हा आपल्या मेहुणीच्याच प्रेमात पडला आहे। त्या दोघांचे प्रेम संबंध आहेत हे ओंकारला माहिती नव्हते, पण या गोष्टी कधी लपून राहत नाहीत। काही दिवसातच त्याला त्याची खबर लागली। तसा त्याला राग आला। आपण त्याला मित्र म्हणून जवळ केले आणि त्यानेच आपल्या नात्यातील मुलीशी प्रेम संबंध निर्माण केले। याचा त्याला राग आल्याने त्याने सुहासला याचा जाब विचारला। त्यावेळी त्या दोघांच्यामध्ये भांडणे होऊन मारामारही झालेली होती। त्यावेळी ओंकारने सुहासला तू माझ्या मेहुणीला भेटलास तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली होती। ही भांडणे थोरात आणि शिंदे या दोन्ही कुटुंबातील लोकांना माहिती होते। सुहासला मारहाण झाली। त्यावेळी त्याच्या वडिलांनी ओंकार शिंदे याला तू परत माझ्या मुलाला मारहाण केलीस तर तुझी तक्रार पोलिसात देईन असे बजावले होते। पण ओंकारने सुहासला मी तुला सोडणार नाही अशी तंबी दिली होती। तसेच आपल्या मेहुणीलाही तू परत सुहासच्या नादी लागायचे नाहीस किंवा त्याला भेटायचे नाही अशी ताकीद दिली। परंतु हे प्रेमिक किशोरवयीन असल्याने ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते। सुहास तिला वारंवार फोन करत आणि तिच्या सोशल मीडियावर मेसेज पाठवत असे। ही गोष्ट ओंकारच्या नजरेतून सुटली नाही। त्याला सुहासचा भयंकर राग येत होता। त्याला धडा शिकवलाच पाहिजे असे त्याला आता वाटू लागले होते। त्याने मनातील हा विचार त्याचा मित्र ओंकार रमेश कुंभार याला सांगितले, कारण ओंकार कुंभार आणि सुहास याची एकदा क्षुल्लक कारणातून भांडणे झाली होती। तोही सुहासवर चिडून होता, परंतु दोघे मित्र असल्यासारखे फिरत होते। सुहासला ओंकार कुंभार याच्या मनात काय चाललेले आहे हे ओळखता आले नव्हते, पण ओंकार शिंदेला हे माहिती होते। त्यामुळे त्याने त्याची मदत घेतली। आता ओंकार शिंदे आणि ओंकार कुंभार यांनी सुहासला मारण्याचा प्लॅन आखला। त्यासाठी त्यांनी आपल्या आणखी एक अल्पवयीन मित्राची मदत घेण्याचे ठरवले। त्यांनी सुहासला मारण्यासाठी वेगळाच प्लॅन रचला। हा प्लॅन असा होता की सुहासला संपवून ते त्या प्रकरणापासून नामनिराळे राहणार होते। शुक्रवार दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ओंकार कुंभार चेतक गाडीच्या शोरूममध्ये गेला। त्याने सुहासला आपल्या मित्राची दुचाकी कागल येथे बंद पडली आहे, ती तू दुरुस्त करून दे चल असे सांगितले। सुहास तयार झाला। त्याने मॅनेजरला सांगून कामावरून सुट्टी घेतली। तो ओंकार कुंभार बरोबर बाहेर पडला। ते दोघे जरा पुढे चालत आले। शाहू पुतळ्याच्या अलीकडे ओंकार शिंदे
हा त्याची बाईक घेऊन थांबलेला होता. त्याला बघून सुहास दचकलाच, परंतु ओंकार कुंभारने याच्या पाहुण्याची गाडी आहे, तू घाबरू नकोस, गाडी दुरुस्त करून येऊ, जाता जाता क्वार्टर आणि जेवणही मिळेल असे सांगितले. ते तिघे आणि सुहास असे चौघेजण ओंकार शिंदेच्या बाईकवर बसून कागलकडे निघाले. वाटेत एका धाब्यावर त्यांनी क्वार्टर आणि जेवण केले. कागल जवळ येताच सुहास याने गाडी कुठे आहे अशी विचारणा केली. त्यावेळी त्याने त्याला जवळच आहे असे सांगत मुरगुड निपाणी रस्त्यावरून अर्जुन नगर येथे नेले. रात्रीचा अंधार होता. एका मळ्यामध्ये गाडी आहे असे सांगत त्याला देवचंद कॉलेज मागे असणाऱ्या एका निर्जन ठिकाणी नेले. तेथे त्यांनी परत दारू प्राशन केली. दारूची नशा चौघांना जास्तच चढलेली होती. दारू पित असताना ओंकार शिंदेने मुद्दामच सुहासकडे बोट करत तू माझ्या मेहुणीला का त्रास देतोस अशी विचारणा केली. तसेच त्याला मारहाण करायला सुरुवात केली. इचलकरंजीपासून लांब आणून ते त्याला मारहाण करत जाब विचारत होते. सुहास एकटाच होता तर ते तिघे होते. सुहासला मारहाण करत असताना तो ओरडत होता, पण त्याला वाचवणारे त्या निर्जन माळावर कोणीच नव्हते. ओंकार शिंदेने आपल्याकडील कोयता बाहेर काढला. सुहासच्या गळ्यावर, मानेवर, डोक्यावर आणि पोटात सपासप असे 8 वर्मी वार केले. या हल्ल्यामध्ये सुहास रक्ताच्या थरात पडला. बाजूला दारूचे ग्लास आणि स्नॅक्स विस्कटलेले होते. सुहासचा खून केल्यावर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा विचार ते तिघे करू लागले. जवळच एक ओढा आहे हे त्याच्या लक्षात आले. त्या तिघांनी सुहासचा मृतदेह ओढत नेऊन वाहणाऱ्या ओढ्याच्या पाण्यात टाकला. रात्रीच्या अंधारामध्ये ते तिघे परत इचलकरंजीला आले. इकडे रात्री उशिरापर्यंत सुहास हा घरी परत आला नसल्यामुळे त्याच्या वडिलांनी तो काम करत असलेल्या चेतक इलेक्ट्रिक गाडीच्या शोरूममध्ये चौकशी केली. तेव्हा तेथील मॅनेजरने सांगितले की सुहासला त्याच्या मित्राने 4 वाजण्याच्या सुमारास इथून बोलावून नेले आहे. कुठेतरी त्याच्या मित्राची गाडी बंद पडलेली आहे, ती दुरुस्त करायची आहे असे सुहासने सांगितल्याचेही मॅनेजरने सांगितले. सुहासच्या वडिलांना शंका आली. त्यांनी सुहासच्या मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो बंद लागत होता. सगळीकडे त्यांनी चौकशी केल्यावर त्यांना समजले की ओंकार कुंभार आणि ओंकार शिंदे यांनी सुहासला बोलावून नेले आहे. त्या दोघांनी सुहासला बोलावून नेल्याचे समजल्यावर त्यांना वेगळी शंका आली. त्यांनी शुक्रवारी रात्री उशिरा शिवाजीनगर पोलीस स्टेशन गाठून आपला मुलगा सुहास सतीश थोरात वय वर्षे 19 याचे अपहरण करून त्याच्या मित्राने जीवाचे काही बरे वाईट केले असावे अशी तक्रार नोंदवली. शिवाजीनगर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन बेपत्ता सुहास थोरात याचा शोध घेण्याचे काम चालू केले. त्याचा शोध घेत असताना छत्रपती शिवाजीनगर पोलिसांनी महाराष्ट्रातील आणि शेजारी कर्नाटक राज्यातील पोलिसांशी संपर्क साधत बेपत्ता सुहास थोरात याचा फोटो आणि वर्णन पाठवले. याच दरम्यान शनिवार दिनांक 6 डिसेंबर 2025 रोजी सकाळी निपाणी जवळील देवचंद कॉलेजच्या मागील बाजूस असणाऱ्या डॉक्टर शिप्पूरकर आणि निकम बंधूच्या शेताच्या बाजूस असणाऱ्या ओढ्याच्या पाण्यामध्ये एका 20 वर्षीय तरुणाचा रक्ताने माखलेला मृतदेह मुरगुड पोलिसांना मिळून आला. पोलिसांनी ओढ्याच्या पाण्यातून मृतदेह बाहेर काढला. घटनास्थळाचा पंचनामा करत असताना मयत तरुणाच्या खिशातील ओळखपत्रावरून तो तरुण इचलकरंजीतील असल्याची माहिती मिळाली. मुरगुड पोलिसांनी इचलकरंजी शिवाजीनगर पोलिसांशी संपर्क साधत या घटनेची माहिती दिली. शिवाजीनगर पोलिसांनी सतीश थोरात यांना घेऊन अर्जुन नगर येथील घटनास्थळ गाठले. थोरात यांनी मयत तरुण हा आपला मुलगा सुहास असल्याचे पोलिसांना सांगून त्याची ओळख पटवली. मुरगुड पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेहाचे शवविच्छेदन मुरगुड येथील सरकारी रुग्णालयात केले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. मुरगुड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा गुन्हा घडला असला तरी मुरगुड पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तो इचलकरंजी शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडे वर्ग केला. शिवाजीनगर पोलीस या गुन्ह्याचा तपास करू लागले. या गुन्ह्यातील संशयित आरोपी कोण आहेत याची माहिती त्यांना मिळाली होती. शनिवार दिनांक 6 डिसेंबर रोजी ओंकार शिंदे याला इचलकरंजी येथील लिगाडे मळ्यातून तर ओंकार कुंभार आणि अल्पवयीन मुलास चंदूर येथून ताब्यात घेतले. या घटनेतील ओंकार शिंदे हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी कोणतेही आडेवेडे न घेता
गुन्हा कबूल केला. सतीश बैराम थोरात वय वर्षे 50 यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुहास सतीश थोरात वय वर्षे 19 याच्या खून प्रकरणी त्याचे मित्र ओंकार अमर शिंदे वय वर्षे 25, ओंकार रमेश कुंभार वय वर्षे 22 आणि अल्पवयीन मुलगा अशा तिघांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल केला. अल्पवयीन मुलास बाल सुधारगृहात पाठवण्यात आले. पोलीस कोठडी दरम्यान संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि कोयता जप्त केला. या घटनेचा तपास शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस आणि मुरगुड पोलिसांनी केला.